आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे हंसांची. एका राजवाड्यात एक सुंदर असं तलाव होतं आणि त्या तलावात हंस राहायचे. ते हंस दर 6 महिन्याला एक सोन्याचे पंख आपल्या राजाला द्यायचे आणि राजा ते पंख घेऊन खुश असायचा. एके दिवशी त्या तलावात एक पक्षी आला आणि त्या पक्षीने हंसाला सांगितलं की आम्हाला पण इथं राहू द्या, मी इथं राहू इच्छितो. पण त्या हंसाने साफ नकार दिला. नकार ऐकल्यावर त्या पक्षाला राग आला आणि तो पक्षी राजाकडे गेला. राजाला सांगितलं की तुमचे हंस खूप बेशिस्त आहेत. मी त्यांना मला तिथं राहण्यास परवानगी मागितली तर त्यांनी सांगितलं की तू इथं राहू शकत नाही, हे तलाव माझे आहे आणि या तलावाचे मालक आम्ही आहोत, राजा नाही. असं त्यांनी फुशारकीने त्या राजाला फुगवून सांगितलं. राजाला खूप राग आला आणि राजाने सैनिकांना सांगितलं की ती हंसाला जाऊन शिक्षा करा. जेव्हा सैनिक हंसाकडे आले तेव्हा हंसांनी बघितलं की राजा आणि सैनिक आपल्या दिशेने येत आहेत आपल्याला शिक्षा करण्यासाठी. तेव्हा हंसांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते तिथून पळून गेले. राजाने त्या एका पक्षाचं म्हणणं ऐकलं आणि त्या हंसांचं काही न ऐकता चुकीची बाजू त्यांनी ऐकून घेतली आणि हंसांना शिक्षा करण्यासाठी ते निघालेले होते. हे चुकीचं आहे. दोघांची बाजू ऐकून निर्णय घ्यायला हवा होता. त्याच्यामुळे हंस तिथून पळून गेले आणि नुकसान राजाचंच झालं.